ठिकाणी पंढरपूरची जत्रा भरलेली आहे। फक्त 50 रुपये, कुठल्या पण घेतलं तरी 20 रुपये। सुंदर अशी मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची। मोठ्यावाल्या पर्स पण मिळतात आणि गळ्यात घालण्यासाठी ना। तुम्ही स्वतः बनवतात काय? मजबूत गोड आहे, रुपीस म्हणून ठेवू शकतो। वर्षभराचं टेन्शन गेलं आणि खरेदीसाठी पण लोक आहेत। दरवर्षी मी सोशल मीडियावरतीच बघत असतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आपला हा पंढरपूरमधला दुसरा ब्लॉग आहे। पहिल्या ब्लॉगमध्ये आपण सर्व दर्शन पुन्हा चंद्रभागा नदीच्या तीरावरती गेलो होतो। आजूबाजूचे सर्व खरेदी ठिकाणं आणि गर्दी सर्व आपण दाखवली होती। आता वाजलेत रात्रीचे 11 आणि या ठिकाणी पंढरपूरची जत्रा भरलेली आहे, म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने, आणि ती साधारण 12-12:30 वाजेपर्यंत रात्री असते। तर आता बघूया आपल्याला कोणते कोणते स्टॉल बघायला मिळतात, कोणत्या ठिकाणी वस्तू आहेत ते आणि इतर गोष्टी। तर कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर तो पंढरपूरचा दर्शनाचा पहिला ब्लॉग पाहिला नसाल तर तो नक्की बघा। तर हे बघा, इथे आता आपण पहिल्या शॉप जवळ आलो आहे, ज्या ठिकाणी सर्व लेडीजच्या सगळ्या गोष्टी मिळतात। आणि या पहिल्याच शॉपच्या इकडे मी धनश्रीला मिस केलं, कारण ती जर असती ना तर इथे कानातले वगैरे काहीतरी 100% बघितली असते। पण आता मी ती आली नाही, तर मी तिला मुंबईला तिच्यासाठी मी इथली काहीतरी पिशवी घेऊन जातो आहे, म्हणजे कसं ती मार्केटमध्ये गेल्यावर तिला काहीतरी कामाला येऊ शकते। आणि याच्यामधल्या बॅग आहेत ना, ती बघा फक्त 50 रुपये आहे आणि भरपूर सारी डिझाईन आहेत। याच्यामधली कुठली चांगली वाटते? ही, हां ताई घेतली दे ना एक। हां द्या खेचू। तरी बघा, आपण ही बॅग घेतलेली आहे फक्त 50 रुपये। या ठिकाणी इथे खेळण्यांचं शॉप आहे, जिथे आपण वरती पाहू शकतो बॅडमिंटन, तबला, भांडी, सगळ्या गोष्टी इथे खेळणी अवेलेबल आहेत। तर या ठिकाणी इथे दोन्ही शॉप आहेत ना, ते बांगड्या मिळतात या ठिकाणी। मित्र, बांगड्या कशा आहे? बांगड्या अच्छा, कुठल्या पण घेतल्या तरी 20 रुपये। हे बघा, याच्यामधल्या कोणत्याही बांगड्या घेतल्या ना आपण तरी 20 रुपये आहे। आणि ते जे एकदम जन्मलेले लहान बाळ असतात त्यांच्यासाठी ते असे खुळखुळे आहे। यांची काय प्राईस आहे? अच्छा, ह्याची पण 20 रुपये। हे बघा, ह्याची पण 20 रुपये। मग तुम्ही आता इथे जेव्हापासून वारी सुरू झाली तेव्हापासून स्टॉल लागले ते, म्हणजे मागचे 15-20 दिवस। मग आता संपणार कधी? उद्या संपणार? अच्छा, म्हणजे आषाढीच्या दुसऱ्या दिवशी। ठीक आहे, चल। तर हे बघा, आपण आता या मित्राच्या इथे आलो आहे आणि या मित्राच्या इकडली जी वस्तू आहे ना ती माझ्या आवडती आहे। म्हणजे माझ्या पर्सनल घरी एवढे साईजची मूर्ती आहे। आता मला सांग की समजा ह्याच्यामधली छोटी मूर्ती घ्यायची झाली तर कशी आहे ही? 120 रुपये। अच्छा, 120 रुपये का? ही सुंदर अशी मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची, 120 रुपये। आणि बहुतेकांच्या देवाऱ्यामध्ये अशा प्रकारच्या मूर्त्या असतात। इथे आपण पाहायला गेलो तर अगदी छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत मूर्त्या आहेत। आणि इथे आपण पाहायला गेलो तर इथे पंढरपूरच्या सगळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या फ्रेम वगैरे पण आहेत। चल मित्रा, थँक्यू। तुमचं स्टॉल किती वाजेपर्यंत असणार? 12 वाजता। ओके, ठीक आहे। ते आपण जिथे आलो आहे तिथे सर्व चष्मे आणि घड्याळ वगैरे आहेत, डिजिटल पण आहेत आणि काटेवाले पण आहेत। मित्र, चष्मे ह्याची प्राईस काय घड्याळांची? 150, 100 आणि 200। आणि जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण आहेत ना? ओके, याच्याकडे बघा, जेंट्स लेडीज दोन्ही पण आहेत, लहान मुलांचे पण आहेत तुझ्याकडे? हां, म्हणजे 100, 150, 200 रुपये वगैरे प्राईस आहे। आणि हां, इथे 120ला, 50ला, 70ला। अच्छा, 50 रुपयापासून घड्याळ आहेत, मस्त। तर बघा, इथे लेडीजचे आहेत ना, इथे दिसत आहेत ना, ते खूप सुंदर वाटत आहेत। चल मित्रा, थँक्यू। तर बघा, इथे पुन्हा सर्व बांगड्या वगैरे आहेत लेडीजच्या। या ठिकाणी तुळशी माळा वगैरे सगळ्या वेगळ्या कलरमध्ये वगैरे आहेत। इथे अंगठ्या वगैरे सगळ्या पाहू शकतो। इथे पण पुन्हा अंगठ्यांचं शॉप आहे आणि भरपूर सारी दुकानं दिसत आहेत। आणि इथे पुन्हा एकदा खेळण्यांचं शॉप आलेलं आहे। खूप मोठ्या गाड्या आहेत, बघा एवढ्या मोठ्या पण गाड्या या ठिकाणी। तर याची प्राईस काय आहे? 100 रुपये? अरे मस्त, हे पण ना एवढी मोठी गाडी 100 रुपये। हां, मस्त। चला, हे बघा, हट्ट करते। हे बघा, पुन्हा इथे लेडीज कॉस्मेटिकचं वगैरे शॉप इथे सुरू झालेलं आहे। गजरे वगैरे, फुलं वगैरे सगळे या ठिकाणी अवेलेबल आहे। तर आता वाजले साधारण 11:30 आणि ही जी लाईन जाते ना ती विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाते। आणि इथून मंदिर आहे ना ते साधारण 2 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि ही लाईन आहे ना ती खूप लांबपर्यंत गेलेली आहे। आणि आज आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि तो आता संपायला पण आलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो किचन रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे कोयता, तवा वगैरे आहे। आणि मला वाटतं ते सगळे बिडाचे आहेत। ताई ह्याची का प्राईस? हां, अच्छा, आहे बघा, 350 रुपये। बापरे, वेट पण आहे, मजबूत दिसतंय। तरी बघा, इथे सगळ्या प्रसादाच्या गाड्या आहेत, म्हणजे हलवा, खाजा वगैरे सगळं मिळते। या ठिकाणी कुत्रे आहेत, म्हणजे खेळण्यातले, आणि असे प्रसादाचे वगैरे ना खूप सारे स्टॉल्स आहेत या ठिकाणी।
आता आपण या ठिकाणी कुरमुरे वगैरे घ्यायला आलो आहे, म्हणजे शुभम इथे प्रसाद घेतोय. किती पुढे घेणार आहेस? 2 पुढे घेणार आहे का? प्राईस काय याची? अच्छा 20 रुपये आहे कुरमुरे इथे, 20 रुपये. आणि खूप स्टॉक या ठिकाणी लोड करून ठेवलेला आहे. चल घे लवकर. आपण आता ज्या ठिकाणी आलो आहे ना तिथे प्राईस आपण पाहू शकतो 200 रुपये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये छोटी लेडीज बॅग पण मिळते आणि मोठ्यावाल्या पर्स पण मिळतात. कुठलीही घेतली तरी 200 रुपये. तरी बघा किती? 60 रुपये. दादा हे जपमाळ आहेत ना? अच्छा हे बघा हे जपमाळ आहे 60 रुपये. आणि हे गळ्यात घालण्यासाठी ना? हे सर्व तुम्हीच इथे बनवत आहेत काय? अच्छा हे बघा ते या ठिकाणी स्वतः बनवत आहेत आणि इथे लगेच ते विक्रीसाठी ठेवत आहेत. खूप सुंदर. चला यालाच खरा मार्केट म्हणतात. म्हणजे मार्केट म्हटलं तर कसं लेडीज सर्व बांगड्या बिंगड्या भरण्यासाठी सर्व येत असतात. तरी बघा अशा प्रकारे इथे पूर्ण झुंबड उडालेला आहे. इथे वारीचे दिवस त्याच्यामुळे इथे सर्व झेंडे वगैरे सर्व आहेत, भगवे झेंडे. तर आता आपण जे जत्रेमधले स्टॉल फिरतो ना, त्या स्टॉलचं असं आहे की जेव्हा वारी सुरुवात होते म्हणजे पुण्यामधनं वगैरे निघायला, म्हणजे साधारण आषाढी एकादशीच्या 15-20 दिवस अगोदर, तेव्हा या ठिकाणी सर्व स्टॉलधारक या ठिकाणी येत असतात, इथे आपले स्टॉल लावत असतात. म्हणजे 90% स्टॉल्स हे फक्त वारीपुरती आणि आषाढी एकादशीपुरती या ठिकाणी मर्यादित आहेत. पण तुम्ही जर मंदिराच्या जवळ तुम्ही जर स्टॉल गेलात ना तर ते वर्षाच्या 12 महिने असतात. तरी बघा आपण आता अशा स्टॉलच्या इकडे आलो ना ज्यांची यूज हा देवाराच्या सगळ्या गोष्टीसाठी होत असतो. म्हणजे हळद पिंजर वगैरे सगळ्या गोष्टी. मित्र तुझं स्टॉल इथे कायमचंच आहे की जत्रेपुरती असते? हे जत्रेपुरती असते. अच्छा जत्रेपुरती आहे इकडे. मग तुम्ही तरी किती दिवस झाले इथे लावलेला स्टॉल? 10 दिवस. अच्छा 10 दिवस झाले. इथे आपण पाहू शकतो म्हणजे तिकडे सुट्टा पण मिळते आणि डबीतलं पण मिळते ना? ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू. ह्याची प्राईस काय घ्यायला झालं तर? अच्छा हे बघा इथे घेतलं तर 10-10 रुपयाला पॅकेट आहे. चल बाय. आता आपण या स्टॉलच्या इकडे आलो आहे ना तिथे खास करून आपण पाहिलं तर सेल आहे आणि याच्यामधली कुठलीही वस्तू घेतली तर ती 100 रुपयाला आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये इथे आपण पाहू शकतो मोत्यांच्या सगळ्या माळा आहेत, इथे मोठे मोठे मंगळसूत्र आहे, वेगळे वेगळे दागिने आहेत, ठुशी आहे आणि सगळे इथे माळा वगैरे दिसत आहेत. दादा मग हे सर्व तुम्ही स्वतः बनवतात काय? नाही आम्ही बाहेरून आणतो. अच्छा म्हणजे तुम्ही बाहेरून आणून तुम्ही या ठिकाणी विकण्यासाठी आला, म्हणजे तुमच्या जत्रेच्या निमित्ताने हा स्टॉल आहे या ठिकाणी? ओके ठीक आहे चालेल थँक्यू. चला. आणि हे बघा आता आपण पोचलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला. म्हणजे कसं सर्व आर्टिफिशियल फ्लॉवर्स, आता गणेशोत्सव क्रॉफर्ड मार्केट. तर बघा इथे आर्टिफिशियल फ्लॉवरचे सगळे या ठिकाणी माळा आहेत, इथे दरवाजाला लावण्यासाठी लांब लांब अशी तोरणं आहेत, इथे वेगळे वेगळे लटकन आहेत, दरवाजासाठी तिकडे लावण्यासाठी ती वेगळे वेगळे माळा आहेत इथे आणि सगळे या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे असतं ना ते मस्त असते, म्हणजे कसं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि ते खराब पण होत नाही आणि भरपूर महिने टिकलं पण जाते आणि इथे घेण्यासाठी गर्दी पण आहे. सुंदर. आता आपण या स्टॉलच्या इकडे पोचलो ना जिथे पितळेच्या सगळ्या वस्तू, पितळेच्या सगळ्या आहेत ना? ओके म्हणजे अगदी आपण पाहिलं तर इथे टाळपासून तिथे देवांच्या मूर्त्या पण आहेत आणि इथे पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू पण आहेत. मित्र जरा टाळ घ्यायचं झालं तर कसं आहे? हे 250 रुपयाला आहे. अच्छा हे 250 रुपयाला आहे, 50 रुपयाला आहे, 100 रुपयाला आहे. अच्छा हा 50 रुपयाला आहे काय? अच्छा बघा इथे 50 रुपयापासून सुरुवात होते. आणि जर विठ्ठल रुक्मिणीची छोटीवाली मूर्ती घ्यायची झाली तर कशी आहे? 250 पासून पुढे चालू आहे. अच्छा 250 रुपयापासून. मग तुमचं हे स्टॉल आहे ते कायमचं स्टॉल असेल ना? कायमचं स्टॉल आहे. ओके तरी या गल्लीचं नाव वगैरे काय माहिती आहे असं आयडिया? तपकिरी गल्ली. तपकीर गल्ली. म्हणजे अच्छा म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर तुमच्या इकडे ते लोक येऊ शकतात. ओके ठीक आहे चालेल. हां ठीक आहे चालेल चला थँक्यू. चल बाय. तर आता आपण पोचतो आहे श्रीकृष्ण रसवंती गृहच्या इकडे, म्हणजे उसाचा रस प्यायला. आणि हा माझा फेवरेट आहे, उसाचा रस आणि कोकम सरबत. तर चला उसाचा रस प्यायला या. मजबूत गोड आहे, मजबूत गोड. तर आता आपण आलो स्वरूप संगममध्ये आणि ह्यांच्याकडे इथे ॲक्च्युली कपड्यांचं शॉप आहे, पण इथे ॲट्रॅक्टिव्ह मला वाटलं तर इथे आपण पाहू शकतो इथे गाजर आहे, सीताफळ आहे, पुन्हा इथे कारलं आहे, इथे आंबा आहे आणि हे सगळं इथे असे लाकडाचे आहेत का ते? अच्छा चिनी मातीचे. आणि किती रुपये? 20 रुपयाला एक आहे, 100ला 6 आहे. कुठलं पण घेऊ शकतो त्याच्यामध्ये? ओके हे बघा 20 रुपयाला एक आहे आणि याच्यातले 100ला 6 आहे, म्हणजे मासा वगैरे सगळं आहे. 20ला 100ला 5 देतो हां. आणि भाविकांना आपण एक एक्स्ट्रा देतो फ्री. अच्छा हां म्हणजे फ्री एक. 100ला 6. ठीक आहे एक म्हणजे एक फ्री आहे. इथे संत्री वगैरे आहे, म्हणजे ॲक्च्युली लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. आपण गणपतीपाशी सजावट पण हां बरोबर आहे. हां म्हणजे कसं आहे किती फळं खराब होणार तरी आपण ते शोपीस म्हणून ठेवू शकतो. ठीक आहे चालेल थँक्यू.
आणि संपूर्ण गर्दी येते आहे ना ती मंदिराकडनं येते. तर आपण आता ज्या जत्रेमध्ये चाललो आहे ना ती मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती भरलेली असते. म्हणजे 3 किलोमीटर अंतरापासून कंटिन्यू मंदिरापर्यंत आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा सगळे वेगळे वेगळे स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर हे बघा इथे रस्त्याच्या दुतर्फा सर्व खाण्याच्यासाठी हॉटेल पण आहेत. इथे या बाजूला पण आहे आणि इथे या बाजूला पण आहे. इथे बघा स्वीटची तयारी चालू आहे, लाडू वगैरे. 400 नग आहे, मोठा 240ला 800 नग आहे. बापरे 800 नग. ही बघा ही एवढी मोठी अगरबत्ती आहे ना ह्याच्यामध्ये 800 अगरबत्ती आहेत. म्हणजे वर्षभराचं टेन्शन गेलं. हां हे बघा ह्याचं नाव आहे हनुमान छाप चंदनी जय बजरंगबली. आणि सगळे एकाच कंपनीचे आहेत का दादा? लोबनचे चंदन आहे, अच्छा पायनॅपल आहे. हां आणि याची चंदनची प्राईस काय? 130. आणि ह्याची लोबांची? 130. ह्याची पण 130 रुपये. हे बघा हे सुंदर वाटतात बघायला. काय म्हणता? 300 ग्रॅम वजन आहे. अच्छा 300 ग्राम आहे बघा. हे बघायला पण खूप सुंदर वाटतात आणि ते छान पण असतात मस्त. तर हे बघा यांच्याकडे इथे बजरंगबलीची जी आहे ना ती अगदी प्रत्येक साईजमध्ये आणि प्रत्येक वेगळ्या वेगळ्या क्वांटिटीमध्ये आहे. आणि सगळ्यात मोठीवाली ही आहे. दादा मी एकदम लांब होतो ना तर असं चमकत होतं तर म्हटलं इथे जाऊन बघूया म्हणून. ठीक आहे चला. 30 रुपये कुंदन चाप घ्या, 30 रुपये बक्कल घ्या, 30 रुपये देव्यानी सेट घ्या, 30 रुपये. हे बघा इथे सर्व ऑलमोस्ट देवांचे फ्रेम्स वगैरे दिसत आहेत. म्हणजे कसं आहे कोणाकोणाच्या देवाऱ्यामध्ये वगैरे लावण्यासाठी उपयोगी असतात. म्हणजे गणपती आहे, इथे बाळूमामा आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, अगदी भारतमाता पण आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकोराम, शंकर महादेव सर्व आहेत या ठिकाणी. आणि खरेदीसाठी पण लोक आहेत. तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा दिवस आता संपत आलेला आहे. वाजल्यात रात्रीचे 12:15. ॲक्च्युली मी जेवल्याच्या नंतर मी इथे जत्रा फिरण्यासाठी आलो होतो. खूप मस्त जत्रा होती. आजपर्यंत मी भरपूर जत्रा फिरलेलो. म्हणजे मुंबईमध्ये प्रभादेवीची जत्रा, जांभुरीची जत्रा, नरेपारची जत्रा आणि पहिल्यांदा या ठिकाणी आपण पंढरपूरची जत्रा फिरायला आलो होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आलो होतो. या ठिकाणी आज खूप गर्दी होती. म्हणजे सकाळी जो मी ब्लॉग शूट केला ना तो साधारण मी 12च्या दरम्यान निघालो होतो आणि 3-3:30ला तो संपला होता. पण एवढी गर्दी होती ना की भाई जीव जायची वेळ आली होती. आजपर्यंत मला मोठी गर्दी वाटली होती ती लालबागच्या राजालाच वाटली होती. पण त्याच्यानंतर मी ही अनुभवली ना आणि अशी कुठे पुन्हा अनुभवीन असं मला वाटत पडलं. खूप सारे वारकरी या ठिकाणी येत असतात. म्हणजे दिंड्या घेऊन पालख्या घेऊन लाखो असतात. म्हणजे दरवर्षी मी सोशल मीडियावरतीच बघत असतो, सोशल मीडियावरतीच आनंद घेत असतो. पण पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला योग आला इथे येण्याचा पंढरपूरमध्ये आणि तो खूप छान होता आणि आयुष्यभर लक्षात राहील असा होता. आता हा व्लॉग मी इथे सांगतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.